नमस्कार, मी आता आहे तेलंगणा स्टेटमध्ये आणि तेलंगणा स्टेटमध्ये माझ्या मागे जो एक लेक दिसतो आहे तो आहे अम्मावली पट्टा। हा लेक वरंगल या गावापासून साधारणतः एक 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि आज मी इतक्या दूर या ठिकाणी आलो आहे त्याचं एक कारण आहे। ह्या ठिकाणी भारतात कधीही आढळून न आलेला जो स्पर्विंग लॅपिंग नावाची जी टिटवी आहे, लॅपिंगची एक प्रजाती आहे जी फक्त यापूर्वी आफ्रिकन खंडामध्ये दिसत होती, ती भारतात पहिल्यांदा आढळून आली आणि तो पक्षी बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। आणि आता माझ्या मागे जे आयलंड दिसत आहे त्या आयलंडवर तो पक्षी बसलेला आहे। तर आता आपण तो पक्षी बघायला मी जातो आहे आणि नंतर पुढे माहिती डिटेल सांगतो आहे की हा पक्षी कसा आला, केव्हा आला आणि का आला याच्याबद्दल आपण जाणून घेऊया पुढे। जगभरात लॅपिंग म्हणजे टिटवीच्या एकूण 23 प्रजाती आढळून येतात। यापैकी इंडियन सबकॉन्टिनेंट अर्थात भारतीय उपखंडात व्हॅनेलस कुळातील एकूण 7 प्रजाती आढळून येतात। यामध्ये रेड वॅटर्ड लॅपिंग, येलो वॅटर्ड लॅपिंग आणि रिव्हर लॅपिंग या 3च प्रजाती फक्त स्थानिक रहिवासी असून इतर 4 प्रजाती मात्र भारतात स्थलांतर करून येत असतात। स्थलांतर करून येणाऱ्या प्रजातींमध्ये ग्रे हेडेड लॅपिंग, सोशिएबल लॅपिंग, नॉर्दर्न लॅपिंग आणि व्हाईट टेल्ड लॅपिंग या 4 टिटवी प्रजातींचा समावेश आहे। दोन 2024 या वर्षाच्या सुरुवातीला भारतात कधीही आढळून न येणारी आणि स्थलांतर करून कुठेही न जाणारी एक नवीन लॅपिंग प्रजाती भारतात प्रथमच आढळून आली होती। स्पर्विंग लॅपिंग नावाची ही टिटवी प्रजाती जानेवारी 2024 मध्ये तेलंगणा राज्यातील वारंगल जवळील एका तलावावर आढळून आली होती। ही प्रजाती प्रामुख्याने भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या तुर्की, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त तसेच सहारा प्रदेश आणि आफ्रिकेतील पूर्वेकडील भागात आढळणारी एक टिटवीची प्रजाती आहे। आपल्या देशातील लाल गालाची टिटवी जशी सर्वत्र आढळते त्याचप्रमाणे स्पर्विंग लॅपिंग ही भूमध्य प्रदेशातील देशांमध्ये सर्वत्र आढळणारी व सर्व पाणथळी व तलावावर दिसणारी एक सामान्य प्रजाती आहे। साधारणतः आपल्या टिटवीच्या आकाराची व रंगाने आपल्या देशातील नदी टिटवी म्हणजेच रिव्हर लॅपिंग प्रमाणे दिसणारी व सहज ओळखता येणारी एक प्रजाती आहे। या टिटवीच्या डोक्यावर संपूर्ण काळी टोपी, गळ्याच्या खालील भाग व छाती पूर्णतः काळी तसेच शेपटीची टोकं ही काळ्या रंगाची असतात। हिची मान शुभ्र पांढरी व पंखांचा रंग मातकट करडा असतो। नमस्कार दोस्तों, मेरा नाम नागेश्वर है, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर हूँ और ओरगल वाइल्ड लाइफ सोसाइटी का प्रेसिडेंट फाउंडर हूँ। और हम लोग जो पक्षी के बारे में बात कर रहे थे वो स्पर्विंग लैपिंग पहली बार दिखाया मतलब जनवरी के आसपास लास्ट वीक में। जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळी वारंगल येथील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक जगन पन्नाला यांना हा पक्षी अम्मावरी पेटा या तलावावर आढळून आला होता त्यावेळी त्यांना तो नदी टिटवी वाटला होता। परंतु फेब्रुवारीमध्ये हैदराबाद बर्ड रेस कार्यक्रमात वारंगल येथील पक्षी अभ्यासक इंदाराम नागेश्वर राव आणि डॉक्टर जगन पन्नाला पुन्हा या तलावावर पक्षी निरीक्षणासाठी गेले असता त्यांना हा पक्षी तेथे पुन्हा आढळून आला। त्यावेळी इंदाराम नागेश्वर राव यांना हा पक्षी वेगळी कुठली तरी टिटवी आहे अशी शंका आली होती। त्यांनी काढलेले फोटो संदर्भात तपासून बघितले असता हा पक्षी स्पर्विंग लॅपिंग नावाची भारतात आजवर कधीही आढळून न आलेली टिटवी असल्याचे दिसून आले। भारतीय पक्षी विश्वासाठी ही एक आश्चर्याची नोंद होती। स्पर्विंग लॅपिंग या टिटवीला बघायला आणि तिचे फोटो काढायला आम्ही सुद्धा तेलंगणा राज्यातील या तलावावर जाऊन आलो। त्यावेळी सुद्धा हा पक्षी त्याच ठिकाणी वास्तव्यास होता। विशेष म्हणजे पुन्हा एक स्पर्विंग लॅपिंग पक्षी याच तलावावर आढळून आल्याची माहिती आम्हाला इंदाराम यांनी दिली। याचाच अर्थ या ठिकाणी आता 2 पक्षी होते। आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी मात्र आम्हाला एकच पक्षी आढळून आला। आता हे 2 पक्षी जर या ठिकाणी असतील तर ते किती दिवस थांबतील आणि 2 पक्षी नर मादी असतील तर प्रजनन होऊ शकेल का
हे बघणे रंजक ठरणार आहे।